नमस्कार मित्रांनो, मी रावण सरकार. तर मित्रांनो पाहू शकता की आपल्या दर्यापुरात आजपर्यंत तर मी पाहिलं नाही की पहिली महिला जे की स्वतःच्या पायावर उभी झालेली आहे आणि स्वतः एक इडली सांबार आणि वडा या दोन गोष्टीचा एक फायदा म्हणजे आपल्या दर्यापूरसाठी करत आहे. यांचा ऍड्रेस जर तुम्हाला नाश्ता करायचा असला तर इथं मेन चौक मध्ये यांचा नाश्ता आहे. जसं की हे बघा, अमरावती रोड चालला, इकडे मूर्तिजापूर रोड चालला आणि हे बस आगार आहे. बस आगारच्या तोंडासमोर एक गाडी तुम्हाला मेन टी पॉइंटवर भेटणार आहे पाहायला. तर विशेष म्हणजे असं की पहिली महिला दर्यापूरची आहे अशा आहेत की या स्वतःच्या पायावर उभ्या झालेल्या आहे. आणि हे गाडी आहे यांची, याला म्हणतात टाटा एस, आपल्या भाषेत म्हणतात याला कटलो. तर मित्रांनो हे गाडी पण हे स्वतःच चालवतात. यांच्या गाडीसाठी ना ड्रायव्हर आहे ना काही आहे, स्वतःच हे गाडी चालवत आणतात आणि इथं उभे राहून हे स्वतःचा व्यवसाय करतात. तर मित्रांनो असं तुम्ही पाहिलं का, आता मी पाहिलं की लेडीज व्यवसाय करतात, लेडीज स्वतःचे धंदे स्वतः करतात, परंतु गाडी स्वतः आणणे आणि गाडी स्वतः आणून एवढं मोठं करणे हे काही सोपा विषय नाही आहे. आता मला पण आई बहीण आहे, पण मला पण माहित आहे की हा विषय सोपा नाही आहे. घर चालवणं, मुलं बाळा, शिक्षण येते. तर ताई काय म्हणजे मुलगा गिलगा आहे का तुम्हाला? नव्या वर्गात आहे ना, मग तुम्हीच करता पूर्ण घर तुमच्या इकडे? सर्व तुम्ही करता. तर मित्रांनो कसं आहे, थोडा सपोर्ट म्हणून थोडा काही नाही आहे, इथं येत जा, थोडा नाश्ता गिस्ता करत जा. आपल्या दर्यापूरची आणबान शानही म्हटलं तरी चालते. आणि या ताईला पाहून असं वाटते की बा तुम्ही पण आपल्या येथील लेडीज महिला यांनी पण अशा क्षेत्रात धसायला पाहिजे आणि अशाच तुम्ही पण केला तर आमचा सपोर्ट तुम्हाला अवश्य राहणारच आहे. आम्ही पण तुमचे व्हिडिओ काढणारच आहोत. आता ताई तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही दर्यापूरमध्ये हे स्वतः एक पहिलीच महिला म्हटलं तरी चालते की स्वतःच एक धंदा करत आहे आणि स्वतः गाडी आणून तुम्ही हा व्यवसाय करत आहे. तर काही अडचण गिडचण होत आहे का तुम्हाला यामध्ये? तर ठीक आहे, यांच्याकडे आपल्या पोलीस प्रशासनाने बी थोडं लक्ष द्यावे की जेणेकरून काही इथं जर थोडं जास्त कमी झालं तर यांच्यावर थोडं लक्ष ठेवा. ठीक आहे, धन्यवाद.